हाय, हॅलो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर काल होता 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि माझा बड्डेही त्याच दिवशी असतो. तर रात्री 12 वाजता अहोनी छोटंसं सेलिब्रेशन केलं. नंतर सकाळी छान अशी देवपूजा केली आणि तिथून निघालो त्यांनी स्वामींच्या दर्शनासाठी. तुमच्याही आयुष्यात काही अशी व्यक्ती आहेत का जो तुमचा बड्डे लक्षात ठेवून तुम्हाला रात्री 12 वाजता विश करणारे? माझ्याही आयुष्यात अशी व्यक्ती आहेत. ते म्हणजे ते नातं रक्ताचंही नसो, मानलेली नसो, पण ती व्यक्ती तुमचा बड्डे आठवणी ठेवून तुम्हाला 12 वाजता मेसेजद्वारे, कॉलद्वारे म्हणजे विश करतात ना, तेव्हा खूप भारी वाटतं. आणि अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत जे मला रात्री माझ्या बड्डेच्या दिवशी मला विश करतात. सो तुमच्याही आयुष्यात अशी व्यक्ती आहेत की ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही तिथून गेलो स्वामींच्या दर्शनासाठी. तिथं गेलो, स्वामींना प्रार्थना केली, इथून पुढचंही आयुष्य सुखसमाधानाचं जावं आणि तुमच्या जर्नी मी अशीच आयुष्यभर ऋणी राहू, स्वामींचरणी अशी प्रार्थना केली. आणि तिथून आम्ही आलो. नंतर घरी येऊन जेवण केलं. जेवणही साधं आपलं घरचंच केलं, काही असं स्पेशल नाही. जेवण केलं, आराम केला. नंतर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करायला घेतलं. तर इकडं समोरची खूप मस्ती चालू होती. त्याला खूप उड्या मारायच्या होत्या, खेळायचं होतं. पण तो आजकाल खूप ॲक्टिव्हही झालेला आहे. त्याला खूप समजतंही आजकाल जास्त. जे आपण आपल्या बोलण्याची, आपल्या प्रतिक्रिया तो खूप छान पद्धतीने देतो. इथे खाली म्हणजे मुलं खेळत होते, त्यांचा आवाज येत होता, तर त्याला खाली बघायचं होतं वाकून की कोण म्हणजे कसे लेकरे खेळतात काय. हो, तुम्हाला एक सांगायचं आहे, जेवढे बड्डेचे विशेष माझ्या मोबाईलमध्ये नव्हते आले तेवढे ह्यांच्या मोबाईलमध्ये, अहोंच्या मोबाईलमध्ये आले होते. म्हणजे मी त्यांना ओळखतही नाही तरी त्यांनी खूप छान म्हणजे विश केलं, शुभेच्छा दिल्या वाढदिवसांच्या. खूप भारी वाटलं ना. आपण त्या व्यक्तींना ओळखतही नाही तरी पण ते आपल्याला बड्डेच्या विशेष देतात. म्हणजे अहोंच्या थ्रू त्यांचे फ्रेंड सर्कलमधील असेल, फॅमिली सर्कलमध्ये असतील. छान वाटतं ना. छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि समोरसोबत हा दिवस तर स्पेशल तर बनणारच होता. नंतर इकडे आम्ही तुळशी वृंदावन घेण्यासाठी गेलो होतो. छान असं तुळशी वृंदावन आणलं. म्हणजे अहोंनी स्पेशल बड्डे गिफ्ट म्हणजे हेच दिलेलं आहे. सो थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू. बाय बाय.